तुमचं नाव सांगा सगळं. मी डॉक्टर SDP राधा, मेडिकल ऑफिसर येरमाळा. थोडं काय काय वैद्यकीय अधिकारी येरमाळा. हां पेशंट नातेवाईकांनी घेऊन आला. मी लगेच एक मिनिटामध्ये आलो. ऐका ना, एक मिनिट. पहिले तुमच्या क्लिनिकमध्ये आलतो माझं नाही प्रायव्हेट. हो, पहिले तुमच्या त्या क्लिनिकमध्ये आलतो तिथं. मी नाही ते डॉक्टर. ते गेले डॉक्टर. इथं आलेला मी बघितलं डॉक्टर. सांगायचं डॉक्टर ते तुमच्या सगळं आलते ना. ते बांगर सर आले होते. त्यांनी बोलले की 3 दवाखाने इथं फिर जावं. हा बोला बोला बोला. ऐका, हां हे स्वतः त्या हॉस्पिटलमध्ये यांनी चेक केलं आणि म्हणले की सिव्हिलमध्ये जावा, माझ्यापाशी ऑक्सिजन हो, मी नाही. नाही तिथं. हो, तुम्ही इथं होते हो स्वतः तिथं. अरे अरे मी घेऊन गेलो. आई अरे मी घेऊन गेलो. अहो इथं बांगर डॉक्टर वेगळी मी तुमच्या क्लिनिकमध्ये मी तिथं आलतो. मी इथला आहे म्हणलं तर अहो ऐका 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 तसं नाही. ऐका एक मिनटं ऐका. एक मिनटं ऐका. नाही हे नव्हते ते बोलतात ते. मी इथला का डॉक्टर आहे. हा, तुम्ही ते- आले. हा. ऐका ना. ICC ऐका ना. तुम्ही आल्यानंतर काय केलं? केलं होतं. कोणी केलं? आम्ही सीटला सांगितलं कुठल्या कुठली सिस्टम? आम्ही दोघं तिघं होतो. कुठल्या सिस्टम? दाखवकडे सिस्टम ते. मेन ऑक्सिजन का लावलं नाही? आणि सिस्टम ऑक्सिजन आलो भावात पेशंट स्टेबल आहे का? सगळीकडनं ऑक्सिजनसाठी तिथं पाठवलं होतं ना आल्यानंतर गाडी नाही करा ना. पहिलं ऑक्सिजन भेटायला अहो, सर, ऐका ना. पाहिजे. ऑक्सिजन मग 108 गाडीचं ऑक्सिजन असतो. मी आणलं सर, असं. ऐका ना, माझा आवाज बसलाय. हम्म. सिस्टर कुठले मला दाखव तुमचं. सिस्टर कुठले? आपण जे- त्यांचं ID कार्ड दाखवा आणि मला हे सगळं दाखवा. तुमचं नाही, तुम्ही नव्हते. तुम्ही नव्हते. अहो, मीच होते ना, मीच काढले ECG. तुमच्या दीदीला विचार, दीदी कोण काढले ECG? हे मला माहिती आहे. त्या दीदीला विचारा, तू तीन मला जण होते. विचारा. एक कुठं होते? किती होतं? मी आपण होता. कुठे गेले? मी काढले. तुमचे नाही. अहो, होते ना. कोण होतं? माहित नाही त्यांची नावं. कोण सिस्टर होते? पुढे गेला डॉक्टर. मी काढले. हो डॉक्टर इकडे. ए अमर मी सिस्टर नाहीये. बोला सर काय झालं होतं. हे सांगा यांच्याकडे. मला एक महिने व्हॉमिटिंग असं होतं. ही स्त्री काय होती की संध्याकाळी पनीर वगैरे खाल्लं त्याच्यामुळं काय फूड पॉयझनिंग होतं. आपण त्याला NS मध्ये पॅन आणि पॅन्टॉप MPS दिलं. इंजेक्शन ऑनलाईन दिलं. ते NS तुम्ही मध्ये- प्रायव्हेट डॉक्टर आहे का? इथं सगळ्यांची तुम्ही प्रायव्हेट डॉक्टर आहे. तुमचं क्लिनिक आहे. एक मिनिटं. तुमचं क्लिनिक आहे आणि तुम्ही इकडले सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टर आहे आपण. बरोबर. इथं काहीतरी सोय करावी अशी आमची मागणी. कळलं का? इथं 3 हॉस्पिटल फिरले, तिथं ऑक्सिजन भेटलं नाही. अगर भेटलं असतं ना तर ते वाचले असते. त्यांचं वय काय बघा ना, जवान बाई. हो, आहे, आल्याला पाहिजे. हा. ऐकून तर घे. नाही, नाही, आम्हाला तेच म्हणायचं आहे की ह्याच्या पुढं जर इथं गैरसोय होत असेल ना तर ते काहीतरी NS संपल्यानंतर त्यांना हां बोला. फ्लॅजिल लावलं. फ्लॅजिल संपल्यानंतर पेशंट सेटल होता. परत मग तुम्ही आईस्क्रीम आणून चारलं. मी सकाळपासून बसलो म्हणून मी घरी फ्रेश होण्यासाठी गेलो आणि आलो 10 मिनिटात माघारी. अहो, ते 10 त्यावेळेस मिनिटं- पण पेशंट सेटलच होता. हो ऐका ना. मग नंतर अचानक हे हो, आल्या. ऐका ना, तुम्ही 10 मिनिटं घरी गेले. 10 मिनिटांमध्ये तुमचा गळा मी जर कापला, तुम्ही घरी गेले असं म्हणून. नाही सर, सकाळपासून नाही, नाही, 10 मिनिटं मग माझं पेशंट गेलं ना. डॉक्टर माणूस अहो 10 मिनिटं मग असं गेला जीव. नाही. त्यावेळेस नंतर पेशंट माझा जीव तुम्ही आणून देणार का 10 मिनिटांमध्ये? जावा बरं मग पैसे. पेशंट सेटल होता. मी आल्यानंतर अहो, मी तुम्हाला काय म्हणतो? मी गाडी अडवलंय, मी घरी घेऊन गेलो. मला तुम्ही टेन्शन नको देऊ. माझा जीव गेलेला आहे. यांचा अर्धसेवन आहे दोघांचा. ते नव्हते. इथं शांत बसो. गप्प बस. इथं माझा जीव गेलाय. ही बाळकी पुरगी होती फक्त. ती बाळकी पुरगी इथं आणायचं. सांगितलं एवढं सांगितलं. एवढं सांगितलं नाही. ही बाळकी पुरगी आहे ना, ते बाळकी पुरगी काय ECG केलं. बाबांना माहिती आल्या मी येऊन हिचं क्वालिफिकेशन काय आहे? कोणती ती डिग्री काय? ही ECG ती बाळकी पुरगी करती. ती आहे ना. ठीक आहे. तुमच्या समोर तीन Staff नंबर nurse ऐका आहे. ना. तुमच्या समोर 3 नंबर विचारला. हा. 99 22 33 53. आता सगळं स्टाफ आहे जेवढे आहे ते ऐका ना. डिग्री असते. तिथे हा नंबर किती वेळा सांगितलं तू? किती वेळा सांगितलं तू? किती वेळा सांगितला? पुरी पैसे मोजले. कधी येतो? मी 3 वेळा तिने माझ्या मुलीने 4 वेळा तिला नंबर सांगितला. माझं नाव दिशा गायकवाड, माझ्या आईचं नाव अश्विनी गायकवाड. तिला फूड पॉयझनिंग झालं होतं म्हणून प्रायव्हेट दवाखान्यामध्ये आम्ही तिला घेऊन गेलो क्लिनिकमध्ये. त्यानंतर तिला सलाईन लावण्यात आली. सलाईन लावल्यानंतर तिची थोडी तब्येत बरी वाटली. त्यानंतर तिनं आईस्क्रीम पण खाल्लं. पण तिला अचानक परत त्रास झाला आणि त्यानंतर ते जे डॉक्टर होते ते आले परत. मग ते म्हणाले की आमच्याकडे ऑक्सिजन नाही. त्यांचे ऑक्सिजन लेवल कमी झालं आणि तेव्हा माझ्या मम्मीचे हातपाय थरथरत होते. मग इकडचे जे लोक होते त्यांनीच
सहकार्य केलं. म्हणजे मी जेव्हा म्हणाले त्यांना मदत करा म्हणून बाहेरचे जे लोक होते ना यात्री, त्यांनीच सहकार्य केलं. त्यानंतर मी पोलिसांची पण मदत घेतली की गाड्या साईडला सरकवा, पण त्यांनी माझा आवाज पण नाही ऐकला, तर त्यांच्या धुंदीतच होते. त्यानंतर ते म्हणाले की तिथे महाराष्ट्र शासन काहीतरी त्यांचं नाव घेतलं, त्यांची गाडी आहे, त्यांना बोला. मी त्यांना विनंती केली, ते म्हणाले आम्हाला तिकडून जायचं आहे म्हणून आम्ही तुमची मदत नाही करू शकत. त्यानंतर माझ्या पप्पांनी खूप फोर्स केला, त्यांना विनवण्या केल्या. मग मी त्यांच्या गाडीत बसले, तर आता माझ्या आईला त्रास होतो, तर मला रडायला येणार ना. मी रडाले तर ते मला म्हणाले आमच्या गाडीत रडायचं नाही. म्हणजे माणसाचं काय आहे का नाही. त्यानंतर मग उतरून परत ज्या दुसऱ्या एका दवाखान्यामध्ये दाखवलं. त्यांनी जरी मदत केली असती हे पण लोकांना कुठलं सहकार्य करू शकत नाही. ऐका ना, आज जे ऐका ना, येरमाळा एरियामध्ये जे तलाठी तर तिथे पण तिचा श्वास चालू होता. ते म्हणाले आमच्याकडे ऑक्सिजन नाहीये. आणि जेव्हा मग तिथे पण लोकांनीच सहकार्य केलं आणि तिकडून जेव्हा रस्त्यातून आणलं ना, तेव्हा मग तिला इथल्या याच्याने आम्हाला रोड नव्हता, चालत येताना पण रोड नव्हता आणि रोड पण नीट नव्हता. कोणीच सहकार्य करेना. पण जे इथले लोक होते ना, त्यांनीच माझ्या आईला उचलून पण ऐका ना, दवाखान्यामध्ये आणलं. ऐका ना, पण ज्यांचं कर्तव्य आहे, पोलीस असू, त्यांची ते कोणते ते गाडीवाले असू, जे त्यांनी तलाठी जरी ऐका ना, मदत जे केली तलाठी असती होते ना, तरी स्वतः आज म्हणजे कुठे काय ना काय आज तुम्ही झालं. तलाठी, तुम्हाला हा पद कुठल्या प्लेसवरती भेटलं नाही. तुम्ही तलाठी अधिकारी, तुम्ही कुठलं नियोजन करता, म्हणजे गाव तालुक्याचं नियोजन काय करता माणसांच्या की भावनाचं तुमच्या पैशाचा कर्तव्य इमर्जन्सी आहे, पेशंट कशाला आहे, ठेवायचं? तुम्ही हॉस्पिटलमध्ये जर गाडी येऊन थांबवताय आणि त्या पेशंटला सहकार्य न करता तुमची गाडी तुम्ही पळवताय. तुम्ही स्वतः आज तलाठी असून तुम्ही पळून जाताय. कारण काय या गोष्टीचं? मग तुम्ही माणसाला भेटताय का तलाठी पदाला भेटताय? मला फक्त हे विचारायचं. रस्ता जरी मोकळा केला असता तरी काही ना काही झालं असतं. आता पोलिसांच्या हातामध्ये होतं रस्ता बाजूला करणं, त्यांनी नाही करून हे जे लोक होते त्यांनी मदत केली. तर कर्तव्य ज्यांचं होतं त्यांनी थोडंफार आज हातभार माझ्या लावला मुलाला मी असता कुठल्या तर अवस्थेमध्ये आणली हे फक्त माझ्या जीवाला माहिती आहे. उचलून आणल्या अक्षरशः. इथे आज ती येऊन साडी पण कुठं व्यवस्था होती किंवा नाही. काय होतं, जेस होते, माझे भाऊ होते सगळेजण, त्यांनी मला खूप त्यांनी मदत सहकार्य केली. केलं. त्यांनी साडी वड किंवा ब्लाऊज वड, कोण नव्हतं मला आज सहकार्य करायला. माझी मुलगी आणि फक्त मी धावत होतो, आम्ही हात दोघं जोडून जण. धावत आणि होतो. बाकीचे मला जे यात्रेकरू जे सहकारी होते ज्यांचं त्याच्यामध्ये आमचे कर्तव्य बंधू दोस्त ज्यांची होते, खरी गरज होती त्यांनी नाही केली कुणी मदत नाही केली. आता एवढं झालं कोणी ते बांधून मी झालं, सहकार्य पण मागितलं कोणी पण त्यांनी पण मदत आलं, नाही कोणी केली. घ्यायला. काय तुम्ही म्हणता महाराष्ट्र पोलिसाला तुम्ही मदत करा, कुठल्या दिवसा मदत करायची? आज माझा व्हिडिओ बघून ना, माझा फोटो बघून उद्या माझ्या कुठला पण गुन्हा लागतील ते. परत असं तरी होऊ नये. आज तर माझी बायको केली, पण माझी 2 लेकरं आहे. माझे त्यांना कुठला गुन्हा टाकायचा आहे त्यांनी टाकून द्या माझ्यावरती. हॉस्पिटलमध्ये सोय झाली पाहिजे, म्हणजे कोणी वाचेल तरी.